खरं तर नागनाथ अण्णांच्या कुटुंबाचं फार मोठं योगदान महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या अन्यायग्रस्त लोकांच्यासाठी आहे. त्यातला मी एक लाभार्थी आहे. आणि आज आपण आपल्या दसरा मेळाव्याची सुरुवात राजे शिवछत्रपती आणि नागनाथ अण्णा यांना अभिवादन करून केली आहे. आष्ट्यामध्ये तर आम्ही नेहमीच येतो. बिरोबाचं मोठं मंदिर इथं आहे. बिरोबाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायमच असतो. आणि म्हणून तुमच्याकडे येताना सुद्धा बिरोबाचा आशीर्वाद घेऊन आलोय की जेणेकरून आपला प्रश्न निकाली निघाला पाहिजे. बिरोबाची दैवी शक्ती आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभी राहील आणि आपल्या सगळ्या प्रश्नाला वाचा फुटेल असं मला मनापासून वाटतंय. वारणा धरणग्रस्त आणि चांदोलीचे अभयारण्यग्रस्त आणि चांदोली पट्ट्यामध्ये वाघांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही नेहमी वाचतो, टीव्हीवरती बातमी येते. आणि आज तुम्ही सगळेजण या प्रस्थापित यंत्रणेच्या विरोधामध्ये लढताय म्हणजे तुम्ही त्या वाघापेक्षा कमी आहे असं मला अजिबात वाटत नाही. असे हजारो वाघ, शेकडो वाघिणी या दसरा मेळाव्याला उपस्थित आहे. निश्चितपणे आपण ज्या प्रस्थापितांनी आपल्यावरती आतापर्यंत मोठ्या प्रमाणात अन्याय केला, आपल्या प्रश्नाला न्याय मिळू दिला नाही, त्यांच्यावरती आपण सगळेजण तुटून पडू. मी आज या दसरा मेळाव्यामध्ये आपल्यामध्ये सामील होतोय. आपल्यामध्ये सामील होण्याचं कारण पण तसं आहे. इथं काही जण धरणग्रस्त आहेत, इथं काही जण अभयारण्यग्रस्त आहेत आणि मी ज्या भागातून येतो तो भाग धोरणग्रस्त आहे. कारण तुमच्या जमिनी गेल्या, तिथं धरणं बांधली, तुमचे प्रश्न 70 वर्षात मिटले नाहीत. ज्यांची रानं अभयारण्यामध्ये गेली त्यांचे अजून प्रश्न मिटले नाहीत. आणि ज्या दुष्काळी तालुक्यांच्यासाठी धरणं बांधली त्या तालुक्यामध्ये सगळ्या ठिकाणी पाणी जाणं गरजेचं होतं, पाटानं पाणी जाणे गरजेचं होतं. त्या सगळ्या भागांपर्यंत पाणी गेलं नाही. म्हणजे प्रस्थापितांचा जे माध्यमातून जो अन्याय झाला, असे सगळे आम्ही धोरणग्रस्त लोक आहोत. आणि म्हणून तुमचं जे दुःख आहे तेच आमचं दुःख आहे. आणि म्हणून इथून पुढे आपण सगळे एकमेकाच्या हातात हात घालून आपण इथून पुढे जाऊ आणि आपल्या प्रश्नाची सोडवणूक करून घेऊ, हे सांगण्यासाठी मी आज तुमच्या इकडे आलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी महाडच्या 14 तळ्यावरती एक आंदोलन केलं होतं आणि तो सत्याग्रह खूप गाजला त्या काळामध्ये. तो सत्याग्रह काय होता की अस्पृश्यांना पाणवठे खुले केले नव्हते. आणि त्या काळामध्ये बाबासाहेबांनी ही चळवळ हातामध्ये घेतली आणि अखंड देशातल्या अस्पृश्य लोकांना हे सगळे पाणवठे खुले करून दिले. आणि तोच प्रकार आता सरकार आल्याच्या नंतर दुष्काळी भागातल्या लोकांना पाणी देणं गरजेचं होतं, परंतु प्रस्थापितांनी भौगोलिक अस्पृश्यता निर्माण केली आणि ती अस्पृश्यता दूर करण्याचं फार मोठं काम डॉक्टर नागनाथ अण्णा नाईकवडी यांनी केलं. आणि म्हणून त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे काम केलं ते काम स्वातंत्र्यानंतर, महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर दुष्काळी पट्ट्यातल्या तालुक्यांना पाणी देण्यासाठी हे नागनाथ अण्णांनी फार मोठं काम केलं. मी शाळेला असताना त्यांची चळवळ बघितली. आम्ही नागनाथ अण्णा यायचं म्हटलं तर शाळेतली पोरं दिवसभर गावातनं फिरायची की आज संध्याकाळी अण्णा येणार आहेत म्हणून. तेव्हा आम्ही 3री 4थीला होतो. 90, 91, 92 ही चळवळ मोठ्या प्रमाणात 13 तालुक्यामध्ये सुरू झाली. त्यामध्ये मान खटाव असेल, त्यामध्ये कोरेगावचा काही भाग असेल, कडेगाव असेल, खानापूर, आटपाडी, सांगोला, मंगळवेढा असेल, जत, कवठेमंकाळ, मिरजचा पूर्व भाग, तासगाव असेल, 13 दुष्काळी तालुक्यांच्यासाठी
अण्णा काम करायचे आणि तेव्हा लोकांना वाटायचं नाही, अरे असं कसं पाणी येईल, कृष्णा नदीचं पाणी मध्ये 1-2 डोंगर आडवे आणि त्यातलं पाणी कसं येईल अशी लोक बोलायची. परंतु अण्णांनी इतका मोठा संघर्ष केला, इतक्या मोठ्या पाणी परिषदा घेतल्या. व्यासपीठावरचा फोटो आहे तो सुद्धा आटपाडीच्याच पाणी परिषदेचा फोटो आहे. कारण आटपाडीला मला वाटतं 24 जुलैला दरवर्षी ही पाणी परिषद व्हायची आणि लाखोच्या संख्येनं लोक त्या कार्यक्रमाला यायचे. आणि आज तिथं प्रत्येक तालुक्या गणित टेंबू योजनेचे जनक झाले. पण ह्याचं सगळं श्रेय 100% श्रेय हे फक्त आणि फक्त नागनाथ अण्णा नाईकवडी यांना जातं. आता राजकारणामध्ये अनेक लोक उठतात, प्रत्येक तालुक्याला का एक टेंबूला जनक झालाय, प्रत्येक तालुक्याला का एक बैशाला जनक झालाय, ते त्यांच्या पद्धतीनं होत राहतं. पण ह्याचं सगळं श्रेय हे नागनाथ अण्णांना जातं. कारण त्यांनी संकल्पना मांडली, अशी संकल्पना कुणीच मांडली नव्हती. नुसती संकल्पना मांडून ते राहिले नाही, ती संकल्पना सत्यात आणण्यासाठी त्यांनी अहोरात्र काम केलं. या हुतात्मा कारखान्याचं सगळी ताकद हे दुष्काळी तालुक्यातल्या लोकांच्या पाठीमागं त्यांनी उभा केली. आणि म्हणून मला आज आनंद झाला, गौरव भाऊंनी जेव्हा मला फोन केला की मागं पण एकदा त्यांनी मला बोलावलं होतं पण मला यायला जमलं नाही. इस्लामपूरमध्ये मोठं आंदोलन सुरू होतं, मोर्चा होता, त्या दिवशी मला येता आलं नाही. पण 4-5 दिवसापूर्वी त्यांचा फोन आला की असा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे. तर मला खरंच या सगळ्या गोष्टी मला पण समजून घ्यायच्या होत्या. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुमच्यावरती जितका अन्याय झाला तेवढा अन्याय कुणावरच झाला नाही. कारण इतकी वर्ष गेली या सगळ्या प्रक्रियेमध्ये. अरे आमच्या जमिनी गेल्या, आमची घरं गेली, आमची कुलदैवत होती, आमची ग्रामदैवत होती, आमच्या आजोबाची समाधी तिथं होती, आमच्या आईची समाधी तिथं होती. आम्ही तिथं सगळे जन्माला आलो, आम्ही तिथं बागडलो. तिथल्या माती त्यांना विचारलं की काय नेमकी परिस्थिती आहे. लोकांचं आंदोलन आम्ही पेपरला वाचत होतो, लोक आम्हाला बाहेर पडायचं नाही, 35 काहीतरी गाव होती त्यांना बाहेर काढायचं चालू होतं. तर तुम्हाला इतकं वाईट वाटतं, लोकांना सगळ्या आम्ही बाहेर काढले. परंतु त्यातले काही लोक अधूनमधून गावाला येतात, त्यांचं तिथं ग्रामदैवत आहे, त्याचं कुलदैवत आहे, लोक येतात, दर्शन घेतात, घरं आहेत, काही घरं पाडलेत, तिथं दिवस बसतात, रडत बसतात दिवस. त्यांना तिथून हलू वाटत नाही. आणि मग शेतात जातात, इकडे जातात, सगळं बघतात, त्यांच्याशी बोलतात, दिवसभर ती लोक आंबरडा फोडतात. असं ते सगळं वास्तव सांगत होता. अरे आपण ज्या गावात जन्माला आलो त्या गावाला सोडून जायला नको वाटतं. आपण कुठं जरी महाराष्ट्रावर फिरलो तर आपण 4-8 दिवसानं 15 दिवसानं आपण गावाला जातो, घरी जातो. अरे परंतु तुम्ही सगळ्या लोकांनी या दुष्काळी पट्ट्याचं नंदनवन व्हावं म्हणून तुम्ही सगळ्यांनी स्वतःच्या सगळ्या संसाराचा त्याग केला. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून आपला प्रश्न निघाला नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, माझ्याकडे काही विषय आता आले की सांगली जिल्ह्यामध्ये 2000-2500 एकर जमीन वाटप अजून शिल्लक आहे आणि त्याच्यावरती काही काम चुकार अधिकारी व्यवस्थितपणे लक्ष देत नाही, चुकीची कामं पहिल्यांदा करतात आणि आमची कामं मागे ठेवतात. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की येत्या काही दिवसामध्ये आपण कलेक्टर साहेबांच्याकडे आपल्या सांगली जिल्ह्यातल्या लोकांची बैठक लावू आणि त्या अधिकाऱ्यांच्या मानगुटीवरती बसू. काय त्याच्या बापाची देत नाही, आमची जमीन आहे, आमच्या हक्काची जमीन आहे, तो प्रश्न आपण निकाली काढून घेऊ. गौरव भाऊ तर सातत्यानं तिथं प्रयत्न करतायत. तर गौरव भाऊंच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहू आणि त्यांच्या पाठीमागं जी काही ताकद उभा करावी लागते ती सगळी ताकद आम्ही उभा करू आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. त्यामध्ये आमचा काही वैयक्तिक हेतू नाही आहे, निश्चितपणे आपण प्रयत्न करू. इथं काय हप्त्यामध्ये 1.25 एकर जमीन आहे जी रयत संस्थेनं ताब्यात घेतली आहे, सरकारनं त्याच्यावरती निर्णय केलाय आणि ती जमीन प्रकल्प असताना देण्याच्या बाबतीमध्ये सरकारचं धोरण आहे. परंतु त्यामध्ये काही लोक हस्तक्षेप करून ती जमीन तुम्हाला मिळवून देत नाहीत. असे अनेक विषय आहेत. हे सगळे विषय मार्गी लावण्यासाठी आपण सगळेजण एकमेकाच्या हातात हात घालून राहू. आता हिवाळी अधिवेशन आहे 7 डिसेंबरला. मी सगळा विषय समजून घेतो. मी पाटील साहेबांचं भाषण मन लावून ऐकलं. कुदळे साहेबांनी काही विषय खूप महत्वाचे मांडले, गौरव भाऊनी काही विषय मांडले, आपल्या वैभव दादांनी विषय मांडले, अनेक नवीन विषय पुढे येत आहेत. तर मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, हा काय नुसता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातला प्रश्न नाही, अनेक जिल्ह्यातल्या प्रकल्पग्रस्तांचा हा प्रश्न आहे. मी मागच्या महिन्यात हिंगोलीला गेलो होतो. हिंगोलीमध्ये 3 धरणं झाली. त्या धरणातल्या लोकांचे पण अजून असेच प्रश्न पडून आहेत. त्यांची सुद्धा हीच अवस्था आहे.
आणि त्यामुळे आपण या सगळ्या विषयावरती ताकदीनं आवाज उठवू. याच्याबद्दलचं धोरण सरकारचं चुकीचं आहे. अरे एका भावाला तुम्ही अटक्यात देता, दुसऱ्या भावाला तुम्ही विट्यात देता, तिसऱ्या भावाला तुम्ही साताऱ्यात देता, चौथ्या भावाला तुम्ही ठाण्यात देता. ही कुठली पद्धत आहे? अरे आम्ही सगळे हिंदू संस्कृतीत राहणारी लोक आहोत. आम्हाला सगळ्या परंपरा आहेत, आमच्या चाली आहेत, आमच्या रीती आहेत, आमचं सगळं आहे ना. आमची यात्रा भरते, आमच्या देवाचे कार्यक्रम आहेत, आमच्या सवासण्याचा कार्यक्रम आहे, आमच्या लग्नाचा कार्यक्रम आहे, आमच्या पूजेचा कार्यक्रम आहे, ग्रामदैवताचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत. अरे काय प्रकार आहे? म्हणजे तुम्ही भावाभावामध्ये भाव ठेवत नाही. हे सगळं जर प्रकार चालू आहेत, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि सगळ्या धरणग्रस्तांच्या बाबतीमध्ये एकदा सरकारनं धोरण 1-2 महिन्याचा वेळ, 3 महिन्याचा वेळ, हे सगळ्यांचे प्रश्न आम्ही निकाली काढू, असं काहीतरी ठरलं पाहिजे ना. आणि त्यासाठी ताकदीनं आम्ही सरकारच्या पाठीमागे लावू. माननीय मुख्यमंत्री महोदयांची गौरव भाऊ मी स्वतः जाऊन येत्या 2-4 दिवसामध्ये त्यांची वेळ घेऊन त्यांना जाऊन भेटू, त्यांच्याकडे विशेष बैठक लावण्यासाठीचा प्रयत्न करू. नुसता प्रयत्न करणार नाही तर आपण बैठक लावून घेऊ. तुम्ही त्याबद्दल चिंता करू नका. सभागृहात तर मी हा विषय घेतो, तुम्ही चिंता करू नका. जे काही आपले सगळे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्नांची चर्चा ही विधान परिषदेमध्ये आपण डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये घडवून आणू. तुमच्याकडे जी माहिती आहे ती तुम्ही मला द्या, त्याच्यावरती मी डिटेलपणे, मला इतका अभ्यास नाही या सगळ्या विषयाचा, पण मी एखाद्या विषयामध्ये गेलो तर निश्चितपणे मन लावून खोलवर त्याचा अभ्यास करेल आणि निश्चितपणे त्या सगळ्या प्रक्रियेला न्याय देण्यासाठीचा प्रयत्न करेल. त्याच्याबद्दल तुम्ही तुमच्या मनामध्ये कुठलीही चिंता बाळगू नका. आज तुम्ही दसरा मेळावा घेण्याची संकल्पना राबवली. खरं तर मी त्यांचं अभिनंदन करेन की जे गौरव भाऊंच्याकडे गेले आणि आम्हाला दसरा मेळावा घ्यायचा आहे. ठीक आहे, लाखोची संख्या पाहिजे, असं काही नाही. आम्ही मुठभर जरी लोक असलो तर आम्ही प्रस्थापिताच्या छतावरती नाचू शकतो, ही ताकद आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून दसरा मेळावा कशासाठी आहे? दसरा मेळाव्याला सीमोल्लंघन होतं. ज्या काही व्यवस्थेने आमच्यावरती मर्यादा टाकून दिलेत आणि त्या मर्यादेमध्येच तुम्ही जगायचं असं त्यांनी सांगितलंय. तुमचं तुम्ही सगळं आयुष्य त्यामध्ये घालवायचं, तुम्ही त्यामध्ये जगा, त्यामध्ये मरा, त्याच्या बाहेर जाऊ नका. आज आम्ही दसरा मेळावा यासाठी घेतलाय की या प्रस्थापित व्यवस्थेने ज्या मर्यादा आम्हाला घालून दिलेल्या आहेत त्या सगळ्या मर्यादा आम्ही आज तोडून टाकतोय. आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे आमचे हक्क अधिकार मिळवण्यासाठी आम्ही ताकदीनं बाहेर पडू. आणि आमचं आंदोलन कशासाठी आहे? हे आमचं आंदोलन हे संपत्तीवरती हक्क आणि अधिकार सांगणार आहे. कारण आमची संपत्ती गेलेली या सगळ्या विषयामध्ये. ते काही तुम्ही उपकार करत नाही, कुठलं सरकार, कुठला कलेक्टर आमच्यावरती उपकार करत नाही. हे आमचं साधन संपत्तीवरती हक्क आणि अधिकार करणारं हे आंदोलन आहे. या आंदोलनामध्ये आम्ही 1,00,000% पुढे जाऊ. आमचा जो हक्क गेल्या अनेक वर्षापासून हिरावलाय तो हक्क हिरावण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावू. वाटतं ते करायची तयारी आमची या धरणग्रस्तांची आहे, या अरण्यग्रस्तांची आहे. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, एक पाऊल तुमच्या पुढे तुमच्यासाठी जेलमध्ये जायचं लागलं तर हा गोपीचंद पहिला जेलमध्ये जाईल, चिंता करू नका. परंतु इथून पुढच्या काळामध्ये धरणग्रस्तांच्या बाबतीमध्ये जर कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करेल त्याची गाठ या सगळ्या धरणग्रस्त भागांची आहे. तुम्ही घाबरू नका. गौरव भाऊंनी तुम्हाला सांगितलंय की आपल्याला तुम्हाला घाबरायचं कारण नाही. अरे या लोकांनी या सगळ्या गोष्टीचं नुसतं राजकारण केलं. या आता जिल्ह्यात 2-2.5 हजार एकर जमिनीचा विषय आहे. आता वैभव दादा इथं आहेत, त्यांना राग येईल. आता जयंत पाटील 2.5 वर्ष पालकमंत्री होते का हो नाही? किती बैठका झाल्या तुमच्या? झाल्या का? एका आदेशात ते काम होऊ शकतं, एका आदेशामध्ये. अरे काय त्या अधिकाऱ्याची अवकाश आहे की जो विरोधात जाऊ शकतो? पण जयंत पाटलाची मानसिकता पाहिजे ना तुमचे प्रश्न मिटवायचे. तुम्ही मला मी टीका करतोय म्हणून माग नाही. अरे तुम्ही इथले पालकमंत्री आहे, तुम्ही या मतदारसंघाचे आमदार आहे, राज्यभर तुम्ही फिरता की आम्ही सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करतो. जर तुम्ही राज्यभर फिरता सोडवणूक करतो तर ही लोक काय इथं बसलेत गेल्या 40 वर्षांपासून? या संघटनेला 40 वर्ष पूर्ण झाली. माझा जन्म आहे 1982चा, म्हणजे माझा जन्म ही संघटना बरोबर झाली. 40 वर्षामध्ये लोकांचे प्रश्न मिटले नाहीत. तुम्ही कसं काय नेतृत्व करू शकता? तुम्ही कसं काय राजकारण करू शकता? अरे या मायमाऊलींच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, या माझ्या तरुण मित्रांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. प्रकल्पग्रस्ताचा ढाकला घेऊन दारोदार फिरतायत की आम्हाला नोकरी द्या. अनेक
पोरं आहेत की त्यांना अजून प्रकल्पग्रस्तांचा दाखला मिळाला नाही, अनेक मुलं आहेत त्यांना नोकरी मिळाली नाही, अनेक मुलं आहेत त्यांना जमीन मिळाली नाही. आणि आमच्या पिढ्या गेल्या, आमच्या पिढ्या मेल्या की आमचं हक्काचं देऊन सुद्धा तुम्ही आज आमच्यावर मागणकऱ्यांसारखी वेळ आणली आहे. हे किती दिवस चालणार आहे? हे जास्त दिवस आपण खपवून घ्यायचं नाही. आपण माननीय गौरव भाऊंच्या पाठीशी सगळेजण ठामपणे उभा राहू आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं करण्याची तयारी हा गोपीचंद तुमच्यासाठी करेल. तुम्ही अजिबात चिंता करू नका. हा सगळ्या ठिकाणचा प्रश्न आहे. मोक्याचा प्लॉट असलं तर लगेच अधिकारी गडबडीने घेतोय आणि त्याचं प्लॉट लगेच तयार करून देतोय. ते कसं काय होतंय? लगेच त्याला जमीन वाटण्यात इंटरेस्ट नाही अधिकाऱ्याला, त्याला मोक्याचा प्लॉट वाटण्यात इंटरेस्ट आहे. तिथं कुणीतरी दुसराच घेऊन जातो. त्या माणसाच्या नावावर फक्त एक दिवसच सातबारा होतो, दुसऱ्या दिवशी त्याचं खरेदी रस्त होऊन जातं. अरे कितीतरी पुढाऱ्यांच्या नावावरती धनग्रस्तांच्या हजारो एकर जमिनी मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये आहेत. ज्यांनी या नेतृत्व केलं, गौरव भाऊ बोलले तो विषय बरोबर आहे. अनेक लोकांच्या नावावरती या जमिनी आहेत. ठाणे पट्ट्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये आणि नवी मुंबईचा काही भाग आहे. तिथं मोक्याचे प्लॉट हे सगळे धरणग्रस्तांचे होते. ते सगळे या सगळ्या लोकांनी फायदे फिरवून त्यांच्या नावावरती करून घेतल्या. एकमेव माणूस तुम्हाला अण्णांच्या कुटुंबातले घर मिळालं की त्यांचा वैयक्तिक कुठला स्वार्थ नाही, वैयक्तिक काय नाही, त्यांना गरज नाही. कारण आम्ही डोळ्यांनी बघितलं. अरे सहकाराचं उग्र स्वरूप आपण सगळ्यांनी बघितलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये. सहकारामध्ये कशा पद्धतीनं काम केलं जातं. परंतु नागनाथ अण्णांचं एकच मेव सहकार आहे की ज्यांनी गोरगरिबांच्या चुल्या पेटणी केल्या, त्या सगळ्या लोकांना न्याय दिला. हुतात्मा कारखान्याचा कितीतरी वर्ष दर हा इतर कारखान्यापेक्षा जास्ती असायचा. आपण सगळ्यांनी बघितलंय, अनुभवलंय सगळ्या लोकांनी. हे इतकं चांगलं नेतृत्व आपल्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. हे जे आपले प्रश्न घेऊन आपली संघटना लढते, या संघटनेच्या पाठीमागे आम्ही पाठबळ देऊ. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आपण या विषयावरची बैठक लावण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि ती बैठक घडवून आणू. नुसतं एक बैठक घडवून आपला प्रश्न मिटणार नाही. आपण सातत्यानं, मी एक तुमचा सहकारी आहे असं तुम्ही समजा. मी सातत्यानं जिथं कुठं वाटेल तिथं तुम्ही नुसतं मला माहिती द्या, मी बरोबर त्याचा कुठं कार्यक्रम लावायचा तिथं लावतो. तुम्ही अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका तुम्ही. आणि त्यामुळं तुम्ही संघटित राहावा, एकत्रित राहावा आणि इथल्या नेतृत्वाने तुमचे प्रश्न मिटवले नाहीत. अरे जयंतरावला लाज वाटायला पाहिजे ना. कितीतरी वसाहती आहेत, का नाही तुम्ही यांच्या तुम्ही पण आता निर्णय तुम्ही घ्यायला पाहिजे नाही तर चालेल. अहो देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमचं इतकं काम मोठं जिल्ह्यात कुणाचंच केलं नव्हतं. ही गोष्ट बरोबर आहे का? ती काय सांगा. हे मुख्यमंत्री असताना आपल्याला अप्पर तहसीलदार दिलं, हे फक्त वैभव रावांच्यासाठी दिलं होतं. जयंतरावचे काम नाही, ते करू शकत नाही. आता ते ह्या दारात त्या दारात फिरतंय, त्याच्या अगोदर तुम्ही निर्णय घ्या, नाहीतर तुम्ही त्याच्या मागे तुम्हाला फिरायला लागेल. म्हणजे गौरव भाऊच्या बरोबर राहावा, निशिकांत दादा आहे त्यांच्या बरोबर राहावा, तुम्ही निर्णय घेऊन टाका. परत त्याचा निर्णय झाल्यावर परत तुमची वरात मागणं निघायची त्यांच्या. आणि तुम्हाला एक चांगलं वजन आहे, कारण एवढं मोठं काम जिल्ह्यात कुणाच झालं नव्हतं. बरोबर ना सांग. बाकीची कामं झाली असतील इकडं तिकडं, पण आठ्याला अप्पर तहसीलदार देणं हा फार मोठा निर्णय होता. ते राष्ट्रवादीचे असताना पण प्रयत्न खूप करत होते, पण तेव्हा झालं नव्हतं. पण तुम्ही कधी गेला, काय झालं आम्हाला कळलंच नाही. कशासाठी गेला, काय जाऊ द्या, तो माझा विषय नाही. परंतु तुम्ही लवकर निर्णय करा, नाहीतर काही उपयोग होणार नाही. त्यांचा आता सगळा बाजा वाजलेला आहे, काही उपयोग होणार नाही त्याचा. त्यामुळे इथं आमची चळवळीची पोरं पूर्ण ताकदीनं, अमोलदादा आहेत पलीकडं, कुदळे साहेब आहेत, आणि व्यासपीठावरची मंडळी आहेत, ही सगळी ताकदीनं तुमच्याबरोबर ठामपणे उभा राहत आहेत. आणि त्यामुळं या सगळ्या विषयाला आपण वाचा फोडू, सगळ्यांची एकजूट करू, एकमत करू. राजकारण हा दुय्यम भाग आहे, राजकारण हा नंतरचा भाग आहे. आपला प्रश्न फार महत्वाचा आहे आणि त्या प्रश्नाची सोडवणूक होण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकजूट व्हावं लागल, एकत्रित व्हावं लागल आणि ताकद उभा करावी लागेल. आणि या सगळ्या प्रश्नाला वाचा फोडण्याची क्षमता ही गौरव भाऊंच्या नेतृत्वामध्ये आहे. अरे आमच्या तालुक्यावर तरी या घराण्याचं इतकं उपकार आहे की आमच्या पिढ्यानपिढ्या नागनाथ अण्णांच्या घराचे उपकारच फेडू शकत नाहीत, फेडू शकत नाहीत. अरे काय त्यांना काय तिथं उभं राहायचं होतं का, त्यांना काय निवडणूक लढवायची होती, काय नाही त्यांचा वैयक्तिक स्वार्थ. ते तिथं आमच्याकडे राहायचे, तंबूमध्ये राहायचे. आटपाडी आमच्या गेस्ट हाऊसच्या समोर एक तंबू होता, त्या तंबूत राहायचे. त्यांचं जेवण खाणं सुद्धा इथून कारखान्यावरनं यायचं, ते तिथं पाणी पण प्यायचे नाही. इतकं मोठं नेतृत्व की ज्यांनी आमच्या दुष्काळी पट्ट्यात
अरे आमच्या तालुक्यामध्ये कावीळ झाली तर ऊसाचं कांड मिळायचं नाही. आज आमच्याकडं मागच्या 2014 पूर्वी आम्ही आंदोलन करायचो की टँकर द्या, आम्ही आंदोलन करायचो छावणी द्या, इतकं संघर्ष करावा लागायचा. आता 3-4 वर्षापासून आम्हाला टोळी द्या म्हणून आम्हाला ह्या कारखान्याला फोन करा, त्या कारखान्याला फोन करा. आमच्याकडे सगळे शेतकरी अहो आम्हाला टोळीच मिळाली नाही, आम्हाला कारखान्याने ऊस नेला, आम्हाला बिल मिळालं नाही. इतकं परिवर्तन झालं. हे परिवर्तन कुठल्या आमदार खासदारामुळे झालं नाही. हे परिवर्तन फक्त आणि फक्त स्वर्गीय नागनाथ अण्णा नायकवडी यांच्यामुळे झालं. मी आता छोटा कार्यकर्ता आहे, परंतु त्यांच्या ऋणातून आमची उतराई होऊ शकत नाही, कारण आम्ही एवढं मोठं काम करू शकत नाही. पण कधी ना कधी आम्ही या सगळ्या विषयाला थोडा का होईना न्याय देण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करेल. नागनाथ अण्णांच्या बाबतीमध्ये काही ना काही करण्याची इच्छा एक कार्यकर्ता म्हणून माझी आहे आणि निश्चितपणे त्याला योग्य वेळी न्याय मिळेल असं मला निश्चितपणे वाटतंय. अण्णांनी तुमच्या या संघटनेच्या पाठीमागे मोठं पाठबळ उभा केलं आणि आज त्यांचाच वारसा, त्यांचा विचार माननीय गौरव भाऊ हे तुमच्या पाठीमागे ताकदीने उभा राहत आहेत. तर निश्चितपणे आपण सगळेजण एकजुटीनं त्यांच्या बरोबर राहूया आणि आपल्या प्रश्नाची सोडवणूक आपणच करून घेऊ. तुम्ही चिंता करू नका. आणि आज तुम्ही दसरा मेळावा घ्याला, इतक्या मोठ्या संख्येने लोक आहेत, काही चिंता काळजी करू नका. आपण सगळेजण आपल्या जिल्ह्याचे विषय आहेत ते इथं मिटवू आणि सरकार दरबारी जे विषय आहेत ते माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आपण आपल्या सगळ्या विषयाची बैठक लावू आणि त्या प्रश्नाला वाचा फोडू. आज दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांची एकजूट झाली आहे, वज्रमूठ झाली आहे. आणि ही वज्रमूठ तुम्ही असं समजू नका आमच्या वसतीत 500 लोक आहेत. अरे या महाराष्ट्रातले 100च्या वर आमदार आहेत, 1000 मतांनी निवडून येतात. 1000, 1500, 2000 तुम्ही तर किती जण आहात. इथंच तुमची संख्या एवढी मोठी आहे की एखाद्याची उलटा पालट करू शकता, पण तो आपल्याच वेळ नसतो ना. अरे आम्ही काय करणार, ह्यो आला त्यो आला, हे सोडून द्या ना. इतका मोठा अन्याय कुणावरती झाला का सांगा. बांधावरनं किती मर्डर होतात, बांधावरनं किती मारामाऱ्या झाल्या, बांध फोडला म्हणून. अरे आमचा बांध नाही, अख्खं रान गेलं. कुणाला 10 एकर गेलं, कुणाला 20 एकर गेलं, कुणाला 50 एकर गेलं, अख्खं घर गेलं, तरी पण तुम्हाला राग येत नाही. आणि म्हणून सगळेजण ताकदीनं आपण लढू. निश्चितपणे तुम्ही ज्या भावनेनं मला या कार्यक्रमासाठी बोलावलंय, ज्या तुम्हाला वाटलं की बाबा गोपीचंदला बोलवलं तर निश्चितपणे काहीतरी मार्गी लागल, तर ती भावना तुमची वाया घालवू देणार नाही एवढंच मी या निमित्तानं सांगतो. परत एकदा तुम्ही सगळ्यांनी आम्हाला दसरा मेळाव्याला बोलावलं, आमचा मान